अनेक जणांचा प्रश्न असतो की गव्हाचं रान आहे, मग त्या ठिकाणी शून्य मशागत कशी करायची, गव्हाचं काढ जाळायचं या रोटाटरनं बारीक करायचं. तर आपल्याला दिसते की आता गव्हाच्या याच्यामध्ये आपण शून्य मशागतीनं पेरणी करत आहोत आणि हे करताना कुठेही काही अडचण येत नाहीये. काही गहू उभा आहे, काही गहू जळाला, म्हणजे शेजाऱ्यांना धुरे जाळता जाळता जिथं दाट गहू होता तो जळाला, सऱ्या पाडल्या होत्या गव्हासाठी, त्या तशाच आहेत. कोणतीही मशागत न करता आता आपण या ठिकाणी सोयाबीन करत आहोत. जमीन एकदम भुसभुशीत आहे, पेरणी योग्य ओल आहे आणि चांगल्या प्रकारे पेरणी या ठिकाणी होत आहे. आता या शेतामध्ये शून्य मशागतीने शेती करताना या गव्हाच्या रानामध्ये कोणतीही मशागत न करता आपण सोयाबीन पेरतोय, ते पण घरचंच आहे, बाजारातून विकत नाही आणलं. मशागतीवर कोणताही खर्च झालेला नाही आहे आणि आता पेरणी होईपर्यंत झिरो खर्च आपल्याला आलेला आहे. कोणताही आपला खर्च झालेला नाही आहे, म्हणजे नांगरणी वखरणीचा कोणता खर्च नाही, आपण मशागतच केली नाही. त्यानंतर सोयाबीन पण बाहेरून आणलेलं नाही, घरचं सोयाबीन आहे. या शेताला आता आपण या सोयाबीन सोबत कोणतंही रासायनिक खत सुद्धा देत नाही, कारण द्यायची आवश्यकता नाही. ही जमीनच शून्य मशागतीमुळे, म्हणजे न नांगरल्यामुळे एवढी सुपीक आहे की रासायनिक खत न देता सुद्धा आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांना जेवढं उत्पादन येतं तेवढं उत्पादन या शेतामध्ये येतंय बगैर रसायनाचं. फक्त आता याच्यावर खर्च होतोय आपला तणनाशकावरचा. उगवणपूर्व तणनाशक आपण वापरणार. आपल्याला दिसते की हे उभे गव्हाचं काढ आहे आणि त्याच्यामध्ये पेरणी करताना काहीही अडचण येत नाही आहे. या शून्य मशागत शेतीमध्ये आपण सर्वात महत्वाची एक गोष्ट करतोय, म्हणजे याचा गाभा काय हे करण्यामाग, तर ते म्हणजे आपण रायझोस्फिअरला डिस्टर्ब करत नाही. रायझोस्फिअर म्हणजे काय, तर पिकाची तणांची मुळं आणि त्या मुळाच्या आजूबाजूला असलेलं जीवाणूंचं एक जग. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू जिवंत राहतात, जे सूक्ष्मजीव असतात, ते या पिकांच्या मुळाभोवती म्हणजे रायझोस्फिअर मध्ये राहतात. ते त्यांचं एक जग आहे आणि आपण आता इथं मशागत करत नाही, त्यामुळे पिकाची मुळं जमिनीतच राहत आहेत. आता इथं काही गहू जाळल्या गेलाय, परंतु पिकाची गव्हाची जी मुळं होती ती जमिनीतच आहेत, त्यानं एकदम बांधून ठेवलेलं आहे. नाहीतर इथं आपल्याला दिसतं की हा गाळ वाहून गेला असता मोठ्या प्रमाणात, पण आपल्याला दिसतं आता ठिकठिकाणी हा गव्हाचा कचरा आहे, गव्हाच्या काड आहे इथं, त्यामुळे गाळ वाहून गेला नाही. सोबतच जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे आतमधलं, जे नैसर्गिक स्ट्रक्चर असतं, म्हणजे आपण मनुष्य कितीही नांगरणी वखरणी जमीन बारीक केलं ना तर ते स्ट्रक्चर निर्माण करू शकत नाही जे निसर्ग करतं. निसर्गामध्ये अनेक जीव जंतू, गांडुळं असतील, काही एका जमिनीमध्ये छिद्र दिसतात इथं, म्हणजे रोडंट असतील, तर त्यामुळे जमीन भुसभुशीत होते. आता आपल्याला दिसते की काही नांगरणी वखरणी न करता ही जमीन भुसभुशीत आहे, आपल्याला पेरता पण येत आहे या ठिकाणी. अनेक जणांना शंका येते की ही कशी होते बिना नांगरणीची शेती. आतापर्यंत जर आपण नांगरत आलो, आपल्या आजोबा पंजोबापासून आपण नांगरणीची शेती पाहत आलो, बऱ्याच जणांना असं वाटते की युट्यूबरने मागे एकदा युट्यूबर एका जणांना प्रश्न विचारला की आपले आजोबा सांगत होते ते खरं का तुम्ही सांगता ते खरं.
तर आपण सगळेजण लहानपणापासून नांगरणी पाहत आलो आणि नांगरणी करत आलो. खरं आणि खोट्यामध्ये न जाता आता आम्हाला दिसते की आतापर्यंत आम्ही पण तेच करायचो, नांगरणी वखरणी, आणि त्याच्यामध्ये नांगरणी वखरणीवर खर्च व्हायचा, रासायनिक खत द्यायचो त्याच्यावर खर्च व्हायचा, आणि उत्पादन जे यायचं ते यायचं. आता मात्र असं दिसतंय की या शेतामध्ये कोणती नांगरणी नाही, वखरणी नाही, रासायनिक खत पण देत नाही, आणि तरी उत्पादन इतर शेतकऱ्यांना येते ते तेवढंच येतंय. मग आता यावरून काय करायचं, तर आपल्याला जे फायद्याचं आहे ते करायचं. आणि आता आम्हाला सध्या काय फायद्याचं आहे, तर अशा पद्धतीनं विना नांगरणी विना मशागत शेती फायद्याची दिसत आहे. जमीन एकदम सुपीक बनत आहे. म्हणजे ज्या अर्थी रासायनिक खत न देता जर इतर शेतकऱ्या एवढंच उत्पादन या जमिनीमध्ये येत असेल तर ही जमीन सुपीक झाली असा त्याचा अर्थ आहे. शिवाय हा काळी कचरा जे आपल्याला दिसतो ना या ठिकाणी, याच्यामुळे जमिनीत नॅचरल असा ओलावा टिकून राहतो. म्हणजे पावसाचा खंड जरी पडला तरी इथं ओलावा टिकून राहतोय. तशी पाहिलं तर एकदम हे हलकी जमीन, दगडाची जमीन आहे, तरी पण चांगलं उत्पादन यामध्ये येत आहे. तर करतो म्हटलं तर काहीही शक्य आहे, परंतु विना नांगरणीची शेती करण्यासाठी पहिले तर आपल्या मनाची तयारी पाहिजे. मनाला हा कन्सेप्ट पण पटला पाहिजे की का विना नांगरणी करायची, काय फायदा होतो. नांगरणी वखरणीवरचा खर्च कमी होते म्हणून आपण विना नांगरणीची शेती करतो असं नाहीये. आपल्या नांगरणी वखरणीवरचा खर्च कमी होतो तो तर बोनस आहे, तो मूळ उद्देश नाही याचा. मूळ उद्देश हा आहे की न नांगरल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता टिकून राहते. मग आपल्याला तर सुपीकच जमीन पाहिजे असते, आणि या सुपीक जमिनीमध्ये एका इकडे खर्च तर आमचा कमी होतोय, परंतु कोणतेही रासायनिक खत न देता या ठिकाणी आपण शेजारी जेवढं उत्पादन घेतात तेवढंच घेतो, मग बस झालं. शिवाय आपण घरचंच बियाणं वापरतोय, 15 किलो एकरी लागतं, म्हणजे आपल्याला दिसेल खर्चच नाही या जमिनीमध्ये. आपण या शेतामध्ये जर कधी बघितलं किंवा जेव्हा उत्पादन निघेल तर तेव्हा आपण बघितलं तर आपल्याला दिसते की शेजारा एवढंच उत्पादन या जमिनीमध्ये येतं. मग यापेक्षा आणखीन काय पाहिजे.